उद्या सारेजण रंगाच्या रंगात रंगण्यासाठी तयार झाले आहेत। त्या दृष्टीने शहरांमध्ये विविध ठिकाणी रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर टीव्ही नेक्स्ट मराठीने देखील काइल्स आणि पिचकारी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। याबाबत कोल्हापुरातील विविध कॉलेजच्या प्राचार्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत। टीव्ही नेक्स्ट मराठी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हॉकी स्टेडियम येथे 19 तारखेला जी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे। या रंगपंचमीमध्ये महाविद्यालयातील मुलांनी सहभाग घेण्यास हरकत नाही, परंतु या रंगपंचमीमध्ये सहभागी होत असताना पारंपरिक जे काही कलर्स आहेत त्या कलरचा वापर करावा। अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आलेले आहेत, त्याचा वापर केला तर मोठ्या प्रमाणात अपाय होण्याची शक्यता आहे। त्वचेचे रोग किंवा डोळ्याचे विकार त्यामुळे जडण्याची शक्यता आहे। तर अशा कोणत्याही रंगाचा या रंगपंचमीमध्ये इथंच किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा घरामध्ये सुद्धा साजरी करत असताना सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि या माध्यमातून जी काही आपल्याला टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मुलांच्यामध्ये आणि समाजामध्ये जागृती करण्याचा जो काही उपक्रम आहे तो अतिशय चांगला आहे। मला आशा आहे की या माध्यमातून पारंपरिकच रंग वापरून पाण्याचा कोणत्याही प्रकारचा अपव्यय होणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनं उपयुक्त आणि आपले पारंपरिक सण जोपासले जावेत या उद्देशानं हा कार्यक्रम यशस्वी होईल। या कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा राहतील। यशवंतराव चव्हाण KMC कॉलेज यांच्यामार्फत ही जी रंगपंचमी आहे ती पर्यावरणपूरक सादर करावी विद्यार्थ्यांनी, असं विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलं आहे। त्याप्रमाणे हे विद्यार्थी सादरही करत आहेत। खरोखर नेक्स्ट मराठी हे जे चॅनल आहे त्यांनी अतिशय चांगला उपक्रम कोल्हापुरात राबवलेला आहे आणि आपण जर बघत असताना पाणी किंवा पाण्याचं दुर्भिक्ष, पाण्याचा वापर किंवा पाण्याचं प्रदूषण या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या माणसाच्या आयुष्यावर नेहमी परिणाम करत असतात आणि या नेक्स्ट मराठीनं अतिशय एक स्तुत्य उपक्रम की पर्यावरणपूरक पाण्याशिवाय रंगपंचमी किंवा नैसर्गिक रंगानं रंगपंचमी करावी आणि त्याला आम्हीही प्रतिसाद देतो आहे। आपणही कोल्हापुरात सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि अतिशय हा चांगला उपक्रम आहे। त्यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल मी वैयक्तिक त्यांना धन्यवाद देतो। भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे येणारी रंगपंचमी 19 तारखेला ही आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन केल्याप्रमाणे कोरडी रंगपंचमी, पाण्याचा अपव्यय टाळावा या धर्तीवर खेळली जाईल आणि त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनाही आवाहन केले आहे की कोरडी रंगपंचमी ॲज वेल एज त्यांनी रंगसुद्धा जपून वापरावेत यासाठी आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर नेक्स्ट टीव्हीतर्फे जो होणारा रंगपंचमीचा कार्यक्रम आहे त्यासाठी आमच्या विद्यापीठाकडून शुभेच्छा। धन्यवाद।